नमस्कार, आपल्यासोबत आहे श्रावणी. आणि श्रावणी हिने बोर्ड एक्झाम मध्ये असे घवघवीत यश संपादन केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे कोणत्याही विषयाचा क्लास न लावता तिने हे पर्सेंटेज मिळवलेले आहेत. जाणून घेऊया तिच्या यशाची काय गाथा आहे तिच्याकडनं. सर्वप्रथम श्रावणी, तुझं आमच्या जिनियसच्या टीम तर्फे खूप खूप अभिनंदन. तसेच श्रावणीचे वडील सुद्धा आमच्या सोबत आहेत. सर, तुमचं सुद्धा मनापासून खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. श्रावणी, मला एवढं विचारायचं आहे की तुझी स्कूल कोणती होती? गोल्डन किड्स. गोल्डन किड स्कूल. बरं, मला 9th मध्ये तुला किती पर्सेंट होते श्रावणी? मला 9th मध्ये कमी होते, मला 64% होते फक्त. बरं, बघा 9th मध्ये 64% होते श्रावणीला. आणि मग आता 10वी बोर्ड एक्झाम मध्ये किती मिळाले तुला? मला 87% मिळाले. 87% पर्यंत श्रावणी गेलेली आहे. मग तू कोणत्या विषयाचे काही क्लासेस वगैरे लावले होते का? नाही. कोणताही क्लास लावला नव्हता? नाही. म्हणजे कोणताही क्लास न लावता 64 पासून 87 पर्यंत श्रावणी गेलेली आहे. मला एवढं विचारायचं आहे की जिनियसच्या माध्यमाने तू सेल्फ स्टडी केलेली आहे, तर जिनियस प्रोग्रामचा तुला काय फायदा झाला श्रावणी, तू काय सांगशील? म्हणजे सेल्फ स्टडीची सवय लागली आणि हे समजलं की कोणत्या पण कोचिंग शिवाय पण आपण खूप चांगले मार्क्स कमावू शकतो. व्हेरी गुड. हे सगळ्यात महत्वाचं आहे. जेव्हा तू पेपर सोडवले, ते पेपर सोडवत असताना तुझं पुस्तकांचं वाचन, लिखाणाचा सराव असं वगैरे काही झालं का? हो, मेन म्हणजे माझ्या रायटिंगची स्पीड वाढली आणि जे माझं प्रोनाउन्सिएशन आहे ते वाढलं, रीडिंग वाढली, असं खूप साऱ्या गोष्टी ज्या वाढल्या. बिलकुल, त्या चांगल्या पद्धतीने तुझे इन्क्रीज झालेले आहे. हो. मला एवढं सांग की जेव्हा तुला काउन्सिलिंग होत होती, घरी येऊन गायडन्स होत होतो, त्या गायडन्सचा तुला काही फायदा झाला का असं वाटतं? हो, खूप फायदा झाला. म्हणजे मी एकदम कन्फ्युज होत होती की हे काय याचं काय असणार. Right. तर ज्या मॅम आहेत त्या मला पूर्णपणे गाईड करत होत्या, समजून सांगत होत्या. ओके, म्हणजे ते काउन्सिलिंगच्या माध्यमातून तो एक सपोर्ट झाला. हो. मला सांग, सेंटरच्या काही प्री लाईव्ह एक्झाम आपण घेतल्या बोर्डासारख्या, त्याचा काही तुला फायदा झाला असं वाटतं का? त्यामुळे मेन म्हणजे जे माझी भीती आहे ते कमी झाली. बरोबर. म्हणजे मला असं बोर्डच्या पेपरच्या वेळेस जेव्हा मी गेली ना, बरोबर. तेव्हा मला काहीच नव्हतं वाटत. असं वाटत होतं की बस जायचं आणि तिथं बस साधा साधा पेपर सोडवायचा आहे. बिलकुल, म्हणजे बस इतकंच. तो एक फायदा तुला झालेला आहे. हो. आणि विशेष म्हणजे बघा, बोर्ड परीक्षेमध्ये कोणत्याही विषयाचा क्लास न लावता 10व्या वर्गात असताना सुद्धा फक्त जिनियसच्या माध्यमाने, सेल्फ स्टडीच्या माध्यमाने 64 पासून श्रावणी 87 पर्यंत गेलेली आहे. म्हणजे जवळपास खूप मोठी भरारी आहे जे श्रावणीने घेतली आहे. मला एवढं विचारायचं की इतरही विद्यार्थ्यांनी जिनियस हा प्रोग्राम लावला पाहिजे का? तू काय सांगते श्रावणी? हो, नक्की लावला पाहिजे. त्यांच्यामुळे त्यांना खूप फायदा होणार आणि पुढे पण भविष्यामध्ये त्यांना सेल्फ स्टडीची सवय लागणार. बिलकुल. त्यांच्या मम्मी पप्पाचे जास्त पैसे वाया नाही जाणार. करेक्ट आहे. आणि बऱ्याचदा काय होतं, मुलं बऱ्याचदा ट्युशनला एंगेज राहतात आणि घरचा अभ्यास ते मिस करतात. तर घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे श्रावणी, तू काय सांगशील क्लासपेक्षा म्हणजे स्कूलमध्ये असं बस एक्सप्लेन करतात आणि सोडून देतात. बरोबर. आणि स्कूलमधून जेव्हा आपण घरी येतो तेव्हा आपण ते विसरून जातो. करेक्ट. पण जेव्हा आपण त्याच्यावर प्रॅक्टिस करतो, त्याला हे करतो, बरोबर. तर ते समजतं तितकं. राईट. तर ते सगळ्यात महत्वाचं, त्याचे घरपोच झालेलं आहे, सेल्फ स्टडीच्या मदतीने झालंय. अतिशय सुंदरतेने तू अभ्यास केलेला आहे. त्याकरता पुढील भविष्याकरता पुन्हा एकदा तुला आमच्या संपूर्ण जिनियसच्या टीम तर्फे खूप खूप अभिनंदन आहे आणि शुभेच्छा आहेस. आणि पुढील भविष्य यशस्वी वाटचाली करता मी एवढंच म्हणू इच्छितो, चला बेस्ट ऑफ एफर्ट्स तुला. थँक्यू सर.